भगवान विष्णू म्हणाले की यावेळेस तसं काही होणार नाही. नारद महर्षी थरथर कापत कापत त्या राजाच्या महालात गेले. संत आले म्हटल्यावर राजाने थाटामाटात त्याचं स्वागत केलं. स्वागत करून त्याला आत आणलं. आत आणल्यानंतर नारद महर्षी म्हणाले, मला त्या लहान बाळाला बघायचं आहे. मग नारद महर्षींना बाळाच्या कक्षात नेलं गेलं आणि बाळाला पाहून तो नारद महर्षी हळूच म्हणाले की बाळा, संत संगतीचं महत्व काय? लगेच तो लहान लेकरू बोलायला लागला की मी तुम्हाला संत संगतीचं महत्व सांगेन, पण त्यासाठी भगवान विष्णूंनाही माझ्याकडे आलं. नारद महर्षींना थोडं बरं वाटलं, हे तरी मेलं नाही म्हणून. ते वापस भगवान विष्णूंकडे आले आणि सांगितलं की त्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. भगवान विष्णू पुन्हा ते दोघे मिळून राजमहालात आले. राजाचं काय, राजाचं मी एवढं मोठं स्वागत केलं, स्वतः भगवंत आले त्याच्या महालात. मग ते बाळाला बघण्यासाठी नारद महर्षी गेले आणि त्याला पुन्हा विचारलं, आता भगवंताला सुद्धा आणले, आता सांग संत संगतीचे महत्व काय? तो लहान शिशु म्हणायला लागला की मी तोच राणीतला किडा होतो, पण माझं तुमचं दर्शन झालं मला, म्हणून मला